गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे गुरु, अलिखित गुरु अशोक मामा यांनाही वंदन करतो. हे अचानक आलंय, हे मला माहिती नव्हतं की मला असं काही बोलायचं वगैरे, कारण प्रवीणचे डायलॉग असतील तेव्हा बोलायला जास्त मजा येते. आत्ता प्रवीणनी काहीच लिहून दिलेलं नाही, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा करता. बायोपिक अनेकांनी केला, पण बायोपिक मधली व्यक्तिरेखा पुन्हा करण्याचा मान मिळालेला माझ्या माहितीनुसार मी एकमेव कलाकार असावा, आणि माझ्याबरोबर अर्थातच दाते. त्यामुळे झालं काय की पहिल्या भागावरती रसिकांनी प्रचंड प्रेम केलं, उदंड प्रतिसाद दिला चित्रपटाला. पण आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा नाटकात आजच्या प्रयोगात झालेली चूक उद्याच्या प्रयोगात आपल्याला सुधारता येते, सावरता येते. पण चित्रपटात तो चान्स नसतो, जो दिघे साहेबांच्या आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मला चित्रपटात पण मिळाला. दुसरा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं तेव्हा मी पहिला चित्रपट बरेचदा बघितला, आणि एक अभिनेता म्हणून माझ्याकडनं काय त्रुटी आहेत, काय राहिलंय, काय अजून करायला हवं होतं, काय अजून चांगलं झालं असतं, याचा विचार मला करता आला. आणि तो विचार भाग 2 मध्ये अंमलात आणता आला. याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. अशी संधी फार कमी अभिनेत्यांना मिळाली असावी किंवा मिळत असावी. चित्रपटाबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही. चित्रपट तुम्ही पाहून त्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलणं मला जास्त आवडेल. पण आमचे निर्माते मंगेश देसाई, आमचे दिग्दर्शक, लेखक, कथा, पटकथा, संवादकार प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा हे शिवधनुष्य साहेबांच्या पाठिंब्यासह उचललेलं आहे, आणि ते यशस्वी त्यांनी केलेलं आहे असं आत्ता मी म्हणू शकतो. चित्रपट अजून आलेला नसला तरी आशा करतो की ट्रेलर तुम्हाला सगळ्यांना आवडलेला आहे, आणि हिंदी ट्रेलर बघायला आपण सगळे उत्सुक आहोत. 9 ऑगस्ट कधी एकदा उजाडतोय आणि कधी या चित्रपटाला मागच्यासारखाच तुडुंब प्रतिसाद मिळतोय याच्या प्रतीक्षेत आम्ही सगळेच आहोत. आणि नाही, मला आत्ता काही सुचत आहे. तुमचा आशीर्वाद पाहिजे बस, आणि तुमचं प्रेम पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. अगदी ऐनवेळी सांगितलंय, पण सगळ्यांनाच आपलं म्हणणं मांडायला आवडतं, तसं तर मलाही आवडतं. पण कुठे आणि किती बोलावं याचं भान जपणारा मी माणूस आहे. त्यामुळे सिनेमात जरी अतिशय महत्त्वाची भूमिका साकारत असलो तरी व्यासपीठावर उपस्थित सर्व कलाकारांमध्ये मी वयाने आणि अनुभवाने सगळ्यात लहान आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्या हिशोबानेच बोलतो. प्रवीण तरडे सर यांच्याबरोबर मी केलेला हा 4था-5वा सिनेमा आहे, आणि हे केवळ मला माझं भाग्य वाटतं की मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते. याचं कारण आम्ही कायमच हे म्हणतो की प्रवीण तरडे सरांवर सरस्वती प्रसन्न आहे. इतकं सुंदर लिखाण आणि दिग्दर्शन कायम ते करत असतात, आणि खरोखर प्रेक्षकाभिमुख कलाकृती कशी करावी यांची त्यांना पुरेपूर जाण आहे. धर्मवीर पार्ट 1 हा सिनेमा प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतला. आजही लोक भेटतात तेव्हा एकेका सीनचं वर्णन करून एकेका मोमेंटबद्दल बोलतात, आणि कलाकार मित्रांनी या अशा गोष्टींबद्दल बोलणं हे समजून घेण्यासारखं असतं. पण प्रेक्षक जेव्हा अभिनयातले बारकावे, सीन मधले बारकावे, कॉन्टेक्स्ट याविषयी बोलतात तेव्हा खरोखर त्यांनी किती बारकाईने सिनेमा पाहिलाय, लक्ष देऊन पाहिलाय याची जाणीव होते. तितकाच किंवा किंबहुना त्याहून खूप जास्त भक्कम आणि जोरदार असा धर्मवीर भाग 2 सरांनी केलेला आहे. आणि सर जसं म्हणतात की मोठी आणि महत्वाची कलाकृती ही अशी पटापट होत नाही. त्यामुळे गेले कित्येक महिने आम्ही या सिनेमाच्या प्रक्रियेत आहोत. चित्रीकरण असेल, डबिंग असेल, आता तर हिंदी भाषेतही आहे त्यामुळे हिंदीतही आम्ही डबिंग करतो आहोत. तर मला असं वाटतं की या सिनेमाच्या निमित्ताने चरित्रात्मक सिनेमांमध्ये ती जादू खूप अनुभवायला मिळते की आपण आयुष्यात फोटोजमध्ये पाहिलेली व्यक्ती किंवा समोरासमोर पाहिलेली व्यक्ती हे कुठला तरी नट साकारत असतो, आणि आपण इथे जमलेले बहुतांश मंडळी हे कलाकार आहोत. तर आपल्याला हे ठाऊक आहे की कुठलीही व्यक्ती किती कॉस्ट्युम मेकअप करून आपल्या समोर आली तरी सुद्धा तो आपला को ऍक्टर आहे या जाणीवेने आपण ओके असतो. पण प्रसाद ओक जेव्हा पहिल्यांदा माझ्यासमोर पार्ट 1च्या वेळेला धर्मवीर दिघे साहेबांच्या वेशात मेकअप मध्ये आला
तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही, आजन्म लक्षात राहील तो माझ्या. कारण वरिष्ठ का होईना पण मित्र असून सुद्धा मी त्याच्याशी पुढचे कित्येक दिवस अतिशय आदबीनं आणि काही हात दूर राहून वागत होतो. इतकी ती जादू माझ्यावर अफेक्ट झालेली होती. तर मला असं वाटतं की प्रसाद दादाबरोबर काम करणं आणि सिनेमातल्या इतर अनेक नटांबरोबर काम करणं, यावेळेला तर नटांची फळी आणि वरिष्ठ नटांची फळी ही इतकी मोठी झाली आहे या सिनेमामध्ये की त्या सगळ्यांबरोबर काम करायला मिळणं हे खरोखर माझं भाग्य आहे.